तळोदा शहर हा एकनाथ शिंदे, तळोदा नगर परिषद हा एकनाथ शिंदे आजपासून दत्तक घेतोय हे मी बारगड जागा, दत्तक शहर आणि निवडणुकीचा गाजर. तळोद्याची खेडी. शिंदे की महाजन? तळोद्याचा खरा दत्तक पिता कोण? परिवर्तन 24 न्यूज नितीन गरुड यांचे बेधडक राजकीय विश्लेषण. दत्तक पण कोणाचं खरं? तळोदा शहरावर राजकीय नेत्यांनी घोषणा तर केली, पण आता जनता विचारते, दत्तक घेतलं की फक्त प्रचाराचं गाजर दाखवलं? तळोदा नगर परिषद निवडणूक प्रचाराचा शेवटचा टप्पा आणि त्यातच 2 मोठ्या घोषणांनी शहरात खळबळ माजवली आहे. 27 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोदा शहर दत्तक घेत असल्याची घोषणा केली. त्याच्या अवघ्या 2 दिवसांनी 29 नोव्हेंबरला भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी देखील त्याच शहराला दत्तक घेतो अशी घोषणा केली. म्हणजे आता तळोदा शहराला 2 दत्तक वडील. पण लोकांचा प्रश्न एकच, शहराचं पालन कोण करणार? शहरातील खरा प्रश्न बारगड जहागीरदार जागा. तळोद्याच्या मध्यवर्ती भागात 3 पिढ्यांपासून बारगड जागेचा प्रश्न तापलेला आहे. या जागेवरच शहरातील अनेक आदिवासी वसाहती वसल्यात. म्हणजे घर आहे पण मालकी नाही, आणि मालकी नाही म्हणजेच घरकुल योजना नाही, पक्क घर नाही आणि भविष्यातील विकासही नाहीच. राजकीय समीकरण. युतीतील 2 पक्ष, शिंदे गट आणि भाजप, एकाच सरकारचे भागीदार, पण तळोद्याच्या मैदानात एकमेकांचे विरोधक असून दोघांनीच शहर दत्तक घेतल्याचं सांगितलं. म्हणजे राजकीय दत्तक वरूनच आता निवडणुकीत नवा संघर्ष उभा राहिलाय. निवडणुकीचा हिशोब: 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल. जनतेच्या मनात प्रश्न: सत्ता मिळाल्यावर दत्तक शहराची आठवण राहील का, की पुन्हा पुढच्या निवडणुकीपर्यंत शहराचे प्रश्न तसेच राहणार? परिवर्तन 24 न्यूजचे बेधडक विश्लेषण. हे स्पष्ट आहे की तळोद्याची जनता विकास नव्हे तर दत्तक घोषणांनी गोंधळलेली आहे. बारगड जागा हा मुद्दा सोडवणं हाच खरा दत्तकपणाचा पुरावा ठरेल. आणि जर निवडणुकीनंतरही हा प्रश्न तसाच राहिला तर जनता विचारेलच, शहर दत्तक घेतलं होतं की फक्त मतपेटी? तळोद्याला वचन नाही तर कृती हवी. 3 डिसेंबरला निकाल लागेल, सत्ता कोणाची येईल ते ठरेल, पण खऱ्या अर्थानं दत्तकपणाचं ओझं कोण उचलणार हेच पाहणं आता बाकी आहे. नितीन गरुड, परिवर्तन 24 न्यूज, बेधडक, बिनधास्त आणि तळोद्याच्या आवाजासोबत.